नमस्कार, मी प्रज्ञा प्रकाश रोडे, नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज उत्तूर येथील विद्यार्थिनी. मी इयत्ता 12वीमध्ये शिकत असून विकसित भारत अभियान 2025 अंतर्गत चालू असणाऱ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊन स्वदेशी या विषयावरील माझे मत मी आपल्यासमोर मांडत आहे. स्वदेशी म्हणजे स्थानिक विचार, संस्कृती तसेच पारंपरिक ज्ञान या गोष्टींना चालना देणे. राष्ट्राची प्रगती साधण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे स्वदेशी. आज आपण बऱ्याच गोष्टी या भारताबाहेरील देशाने विकसित केलेल्यांपैकी वापरत असतो आणि त्यामुळेच परदेशी चलन हे भारतीय चलनापेक्षा जास्त प्रचलित झाले आहे. त्याची किंमत जास्त आहे. हे थांबवायचे असेल तर आपल्याला आपल्या देशाने बनवलेल्याच वस्तू वापरल्या पाहिजेत. त्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत, जसे की सर्वात आधी आपल्या देशात वस्तूंची गुणवत्ता आपण टिकवून ठेवली पाहिजे. त्याचे उत्तम प्रकारे मार्केटिंग केले पाहिजे. उत्पादनांची गुणवत्ता वाढवण्यासाठी पारंपरिक ज्ञान जतन करणे, त्याचा वापर करणे गरजेचे आहे. जसे की शेती, औषधी वनस्पती, पर्यावरण व्यवस्थापन या पद्धतींचा त्यामध्ये समन्वय केला गेला पाहिजे. आधुनिक पद्धतींमध्ये त्याचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर उत्पादनांच्या सोयी या उपलब्ध केल्या पाहिजेत. मेड इन इंडिया यासारख्या उपाययोजनांवर व्यवस्थितरित्या पार पाडल्या गेल्या पाहिजेत. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कधी करायचा, स्वतःच्या कौशल्यांवर, पारंपरिक पद्धतींवर कधी अवलंबून राहायचे हे समजून घेतले पाहिजे. आपल्या देशाचे उत्पादन तयार करणे व त्यासाठी योग्य बाजारपेठांची उपलब्धता वाढवून स्वदेशाला पाठिंबा देणे गरजेचे आहे. धन्यवाद.